नमस्कार मित्रांनो, मी विलास सोनावणे पॉझिटिव्ह माइंड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, आपल्या मनाचं सामर्थ्य अमर्याद आहे. पॉझिटिव्ह माइंडमध्ये हेच सामर्थ्य वापरून आपलं करिअर आणि आपलं आयुष्य कसं समृद्ध करू शकतो यावरचे अनेक व्हिडिओ मी घेऊन येत असतो. ते जर तुम्हाला नेहमी पाहायचे असतील तर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी विलास सोनावणे आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीला काहीतरी नवीन, काहीतरी खास घेऊन आलो आहे. मित्रांनो, मला सांगा, तुम्हाला नेहमीच बॅक पेन, नेक पेन किंवा शोल्डर पेन होतं का? पाठीच्या दुखण्यामुळे तुम्ही नेहमी त्रस्त असता. आयुष्याचा पूर्ण आनंद घेताना या सगळ्या पेनमुळे तुम्हाला त्रास होतो का? आणि जर शरीराच्या कोणत्याही भागामधल्या सततच्या दुखण्यामुळे तुम्ही त्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक खूप छान, खूप उपयुक्त असं पुस्तक मी आज घेऊन आलो आहे. पुस्तकाचं नाव आहे हीलिंग बॅक पेन, द माइंड बॉडी कनेक्शन. याचे लेखक आहेत डॉक्टर जॉन सार्नो. न्यूयॉर्कचं एक बेस्ट सेलर पुस्तक आहे. डॉक्टर सार्नोंनी आत्तापर्यंत हजारो पेशंटला एका वेगळ्या पद्धतीने ट्रीट करायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वीसुद्धा झाले. त्यांच्याच एक्सपिरियन्समधून त्यांनी पूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं माइंड ओव्हर बॅक पेन अँड माइंड बॉडी प्रिस्क्रिप्शन. आता त्या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे हे हेलिंग बॅक पेन आहे, जे सर्वसामान्य माणसं वाचू शकतात आणि याचा आपल्या आयुष्यात एक चांगला फायदा करून घेऊ शकतात. या पुस्तकामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतील. एक नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. तिचा शॉर्ट फॉर्म आहे TMS, म्हणजे टेन्शन मायोन्युरल सिंड्रोम. ही एक कन्सेप्ट त्यांनी ह्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पेन किंवा दुखण्यासाठी शोधून काढली आणि तिचा उपायसुद्धा शोधून काढला. हे पुस्तक वाचताना तुम्हाला नेमकं स्ट्रेस, एन्झायटी म्हणजे काय ते कसं शोधायचं किंवा काय मानसिक अशा गोष्टी आहेत जे ट्रिगर करतात ह्या सगळ्या पेनला, हे फाइंड करायला हे पुस्तक तुम्हाला मदत करेल. आणि हे पेन दूर करण्यासाठी, या वेदना दूर करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मदत करेल, तेही कोणत्याही औषध, सर्जरी किंवा एक्सरसाइज शिवाय. छान आहे ना? ज्यात तुम्हाला हे सुद्धा कळेल की का असं सेल्फ मोटिवेटेड, खूप सक्सेसफुल असलेले लोकसुद्धा या TMSच्या सिंड्रोममध्ये किंवा अशा प्रकारच्या पेनमध्ये अडकलेले असतात. एन्झायटी किंवा आपल्यामध्ये दबून असलेला जो राग आहे, ॲंगर आहे किंवा काही फ्रस्ट्रेशन आहे किंवा काही अनस्पोकन गोष्टी आहेत, जे न बोललेल्या काही गोष्टी आहेत, या कशा तुमच्या मसल्सला त्रास देतात हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि कशा पद्धतीने लोकांनी त्यांचं पेन ॲक्सेप्ट करून त्यावर मात केली हे सुद्धा कळेल. काही लोकांना आपल्याला असलेलं पेन हे काय आता बरं होत नाही आणि आता आयुष्यभर याच्याबरोबर जगावं लागेल हे सुद्धा वाटतं. ते का, कसं आणि हे सगळ्या भावना दूर करून यातून बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक नक्की मदत करेल. पुस्तकाबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याच्या आधी ऑथरबद्दल थोडीशी माहिती आपण जाणून घेऊ. डॉक्टर जॉन सार्नो हे MD आहेत, डॉक्टर ऑफ मेडिसिन. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ते डॉक्टर झाले. त्यानंतर ते प्रोफेसर म्हणून रिहॅबिलिटेशन मेडिसिन सेंटरमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटमध्ये ते होते. 1965 साली साधारण तिथून निघाले. त्यानंतर US आर्मीच्या मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. प्रायव्हेटसुद्धा त्यांनी प्रॅक्टिस केली बरेच वर्ष. आणि जवळपास 30 ते 40 वर्षांचा हजारो पेशंटचा अनुभव पाठीशी असताना त्यांनी काही गोष्टी शोधून काढल्या, ज्या या पुस्तकात शेअर केल्यात.
पुस्तकाबद्दलची अधिक माहिती सांगण्यापूर्वी एक डिस्क्लेमर म्हणजे की हे पुस्तक कोणतंही डॉक्टरला अवॉइड करून तुम्ही घरच्या घरी ट्रीटमेंट करावी, घरचा वैद्य वगैरे त्या टाईपचं तसलं नाही आहे. तुम्हाला फक्त एक आउटलाईन द्यावी, तुमचं पेन नेमकं, तुमच्या वेदना नेमक्या कशामुळे आहेत याबद्दलची एक क्लॅरिटी तुम्हाला यावी आणि आपण यातून बाहेर पडू शकतो इथपर्यंत हे पुस्तक तुम्हाला नेऊन ठेवेल. हे कोणतंही ट्रीटमेंट नाही. डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका. पुस्तकातसुद्धा हे लिहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये सुद्धा हे सांगणं माझं कर्तव्य आहे. तर आता आपण मुळात जाऊ की वेगवेगळे जे पेन असतात त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त जो त्रासदायक प्रकार असतो तो म्हणजे मानेचं किंवा पाठीचं दुखणं. आता याची कारणं काय काय असू शकतात? जी आपल्याला सर्रासपणे ढोबळमानाने जी माहिती आहे ती कारणं अशी आहेत की एकतर आर्थरायटिस हा जो आजार असतो ज्यामुळे सांधेदुखी होते, त्याच्यामध्ये प्रचंड वेदना होतात, किंवा डिस्क डिसऑर्डर म्हणजे जे आपले मणके आहेत, जे जॉईंट्स आहेत ते त्यांची जागा जर बदली झाली, त्यांची साईज कमी जास्त झाली तर वेदना होऊ शकतात. बसण्याचं जे आपलं हे आहे काय म्हणतात त्याला, आपण ज्या पद्धतीने बसतो उठतो ते पोश्चर जर चुकीचं असेल तरीसुद्धा आपल्याला पेन होऊ शकतात. नसा काही दाबल्या गेल्या काही कारणास्तव तर ते एक कारण असू शकतं. एक्सरसाइज न करणं हे सुद्धा एक कारण असू शकतं. मसल डेफिशियन्सी म्हणजे शरीरामध्ये असलेले जे मसल्स आहेत हेल्दी स्नायूंमध्ये ते जर कमी झाले तर सुद्धा आपल्याला पेन होऊ शकतं. आता ही सगळी कारणं आपण कधी ना कधी ऐकलेली आहेत आणि बऱ्यापैकी यावरती चर्चा होते, यावरती डायग्नोसिस होतं, यावरती ट्रीटमेंट होते. परंतु जसं मगाशी सांगितलं तसं डॉक्टर जॉन सार्नो यांनी जी नवीन कन्सेप्ट शोधून काढली यामागचं कारण असू शकतं अशी, ती TMS त्याला त्यांनी नाव दिलं, टेन्शन मायोन्युरल सिंड्रोम. हे TMS काय आहे ते आपण पुढे बघूच. परंतु हे पाठीचं दुखणं किती भयानक असू शकतं याचा 1986 साली फोर्ब्स मॅगझिनने एक स्टडी केला अमेरिकेमध्ये. त्यावेळी त्यांना असं कळालं की एका वर्षभरामध्ये $56 बिलियन इतका सगळ्या कंपन्यांचा मिळून जो खर्च झाला होता वेगवेगळ्या प्रकारची जी पाठीची दुखणं आहेत त्यांच्या एम्प्लॉईची त्यावरती. आणि एकूण वर्कर ॲब्सेंटिझम म्हणजे कामगारांनी गैरहजर राहणं याची जे कारणं होती वेगवेगळी, याच्यातलं सगळ्यात 1 नंबरचं जे कारण होतं ते होतं पाठीचं दुखणं. आणि 2 नंबरला होतं रेस्पिरेटरी इन्फेक्शन म्हणजे छातीमध्ये किंवा फुफ्फुसामध्ये जे आजार होतात दमासारखे ते. यावरून आपल्याला लक्षात येतं की हे पाठीचं दुखणं किती जास्ती लोकांना इम्पॅक्ट करू लागलं आहे. आता नॉर्मली जसं आपण मगाची कारणं बघितली ते आपल्याला माहिती असतात, तसंच एक ढोबळमानाने या दुखण्यांच्याबद्दल बोललं जातं ते म्हणजे की दुखतंय म्हणजे कुठेतरी कधीतरी ॲक्सिडेंट झाला असणार किंवा काहीतरी जखम झाली असेल. आणि बऱ्याच लोकांना तर असं सुद्धा वाटतं की मी 1-2-4 वर्षापूर्वी पडलो होतो किंवा मला लागलं होतं किंवा काहीतरी जखम झाली होती आणि त्यानंतर मला ते असं अधूनमधून दुखतं. आता शक्यतो 30 ते 60 वयामधल्या लोकांना जास्ती करून अशा प्रकारच्या फिलिंग्स येतात आणि असे पेन होतात सुद्धा. पण हे चुकीचं आहे. याचं जर कारण बघितलं तर आपल्या शरीरामधलं सगळ्यात काय म्हणतात त्याला मोठं जे हाड असतं त्याला फेमूर असं म्हणतात. ते फेमूर जर डॅमेज झालं तर त्याला सेल्फ हील, त्याला स्वतः रिपेअर व्हायसाठी जो कालावधी लागतो तो आहे साधारण 4 ते 5 आठवड्यांचा, म्हणजे 1 ते 1.5 महिना मॅक्झिमम. ह्याचा अर्थ की ज्या वेळेला आपण बोलतो की मला काही वर्षांपूर्वी लागलं होतं आणि ते आत्ता माझ्या हाडामध्ये दुखतं आहे, तर ती एक मानसिक संकल्पना असू शकते. प्रॅक्टिकली लॉजिकली ते चुकीचं आहे.
आता आपण ज्यावेळेला स्ट्रेस घेतो किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं ताणतणावामध्ये असतो, त्याचं जे आपलं त्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पेन बॉडीमध्ये येऊ शकतात. आणि फिजिकल जे पेन असतं, म्हणजे शारीरिक जे पेन आहे, ते कधीकधी आपल्याला बरं वाटू लागतं. आणि माइंड जे आहे, जसं आपल्याला माहिती असेल की आपलं कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, होतं असं की ज्यावेळेला आपल्याला टेन्शनमुळे किंवा कोणत्याही ताणामुळे ज्यावेळेला पेन किंवा त्रास होत असतो मेंदूमध्ये, त्यावेळेला आपल्या माइंडला ते ज्यावेळेला बेअर होत नाही, त्यावेळेला तो ट्रिक करतो आपल्याला आणि ते आपलं सायकोलॉजिकल पेन कन्वर्ट करून फिजिकल पेनमध्ये देतो. आणि इनिशियली सुरुवातीच्या काळात आपल्याला ते फिजिकल पेन आवडतंसुद्धा आणि बरं पण वाटतं की ते मानसिक ताण नको, हे फिजिकल परवडलं. कुठला तरी एक भाग दुखतो, तो सुरुवातीला बरा वाटतो, नंतर नंतर मग ते पेन आपल्याला फिजिकल पेनच आहे असं वाटू लागतं. ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं थोडंसं सुरुवातीला कठीण जाईल, परंतु स्ट्रेस आणि एन्झायटीचा खूप मोठा वाटा या पेनमध्ये असतो. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा घटक, तो म्हणजे ऑक्सिजन डिप्रायव्हेशन. ऑक्सिजनचा पुरवठा जर व्यवस्थित झाला नाही तर सुद्धा बॉडीमध्ये अनेक ठिकाणी पेन, इन्फ्लेशन होऊ शकतात. आणि ही खूप साधी गोष्ट आहे. आपण आपल्या श्वसनावर फार लक्ष देत नाही आणि त्यामुळे हे होऊ शकतं. बऱ्याचदा तुम्ही जर बघितलं, ज्यावेळेला पाठीचं दुखणं असतं किंवा शरीराच्या कोणत्याही भागाचं दुखणं, ज्यावेळेला आपण दुखतं त्यावेळेला जर मसाज केली तर बरं वाटतं. तर त्याचं 2 कारणं आहेत. एक तर मसाज केल्यामुळे त्या भागातलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय वाढतो आणि म्हणून बरं वाटतं. पण ते तात्पुरतं असतं, कारण तो त्याच वेळेपुरता इम्पॅक्ट असतो. मग मसाज केले की खूप छान वाटतं, पण तात्पुरतं. परत थोड्या वेळाने किंवा काही काळानंतर तुम्हाला त्रास होऊ लागतो. याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. जसं फिजिकल काही ट्रीटमेंट असतात फिजिओथेरपीसारख्या, आता ह्या करू नये असं मी सांगत नाही, डॉक्टरांनी त्यात सांगितलेलं नाही, परंतु बऱ्याच पेनवरती फिजिओथेरपी किंवा फिजिकल ट्रीटमेंट चालू केलेल्या असतात. त्या ट्रीटमेंट सुरू असताना खूप छान वाटतं, परत ते ट्रीटमेंट थांबली की परत दुखणं सुरू होतं. कारण ह्या सगळ्या ट्रीटमेंट ह्या प्लासिबो इफेक्ट तुम्ही ऐकला असेल. ज्यावेळेला आपल्याला मी आजारी आहे असं वाटतं, पण ॲक्च्युली आजार नसतो. डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर आपल्या ओळखीचे असतात, त्यांना आपण सांगतो मला असं असं वाटतं आहे. ते बघतात, याला ताप नाही आहे, हा म्हणतो आहे मला कणकण आल्यासारखी वाटते किंवा काय. तर ते काय करतात, एक गोळी लिहून देतात आपल्याला आणि ती गोळी आपण खातो आणि 1-2 दिवसात आपल्याला बरं वाटतं. ती गोळी म्हणजे प्लेन पेपरमिंटच्या गोळीसारखी गोळी असते. तिचा शरीराला फायदा आणि तोटा दोन्ही काही नसतं, पण आपण बरं होतो. का बरं होतो, तर डॉक्टरने लिहून दिलं आहे, म्हणजे हे औषध आहे आणि ह्या औषधाने माझ्या शरीराला बरं वाटलं, फरक पडला. ही भावना मनामध्ये तयार होते, त्याला प्लासिबो इफेक्ट म्हणतात. आणि तो इफेक्ट असा मसाज किंवा फिजिकल ट्रीटमेंटमध्ये बऱ्याचदा काम करतो, असं यांचं म्हणणं आहे. आता मग ट्रीटमेंट काय, ह्या पेनवरती काय काय ट्रीटमेंट त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. तर तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेला पाठीचं दुखणं होतं, सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं जातं की तुम्ही हेवी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायच्या नाही, अमुक ठिकाणी तसं वाकायचं नाही, हेवी वस्तू उचलायच्या नाहीत, हे करायचं नाही, ते करायचं नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज हळूहळू सुरू करा. हेवी केल्या तरी काही हरकत नाही, पण ते सुरू करा. पण हे खूप कठीण असतं, कारण वर्षानुवर्ष आपण ऐकलेलं असतं की पाठ दुखते, मान दुखते, मग फिजिकल एक्सरसाइज करू नका, जिम करू नका, योगा करू नका, आराम करा. पण आराम किती दिवस करा? काही लोकांचं हे दुखणं काही महिने, काही वर्षांपर्यंत पण जातं. म्हणून ह्या ट्रीटमेंटचा जो त्यांनी सुचवलेला भाग आहे, त्यात पहिल्यांदा ही ट्रीटमेंट सुरू करा. तुमच्या माइंडला सांगा की नाही, काही नाही, काही होत नाही, हे सगळं चुकीच्या संकल्पना आहेत, सांभाळून करा, पण सुरू करा. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या ब्रेनशी बोललं पाहिजे एकांतामध्ये 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, की माझ्या शरीराच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये दुखतं आहे, फिजिकल असं काय नेमकं तिथे झालं होतं,
मला कोणता ताण आहे, कोणत्या गोष्टी मला त्रास देत आहेत, काय मला बोलायचं राहून गेलं आहे, काय आतल्या दबलेल्या भावना आहेत. ठीक आहे, बाहेर नाही व्यक्त करत, पण स्वतःशी तर आपण करू शकतो. बऱ्याचदा काय होतं, लोकांना स्वतःशी बोलणं हे वेडेपणाचं वाटतं. पण स्वतःशी बोलणं, स्वतःच्या मेंदूशी, स्वतःच्या मनाशी बोलणं हे सगळ्यात चांगलं मेडिसिन आहे. अर्थात ते तज्ज्ञ सल्लागारांच्या सल्ल्याने जर केलं तर अजून त्याचा चांगला वापर, चांगला फायदा होऊ शकतो. पण ती सुरुवात नक्की करायला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे काही डेली अफर्मेशन्स त्यांनी सांगितलेत, ते आपण रोज 10 ते 15 मिनटं स्वतःला एक वेळ ठरवला, सकाळचा असेल, झोपण्याच्या आधीचा असेल, जो असेल तो, किंवा त्यावेळेला काही अफर्मेशन आपण स्वतः सांगितले पाहिजेत. काय अफर्मेशन असतात, की हे जे पेन आहे हे कोणत्याही स्ट्रक्चरल प्रॉब्लेममुळे नसून तर ते ह्या TMSमुळे आहे, टेन्शन मायोन्युरल सिंड्रोम, याच्यामुळे आहे. माझ्या पेनचं जे कारण आहे, माझ्या वेदनांचं जे कारण आहे, ते ऑक्सिजनची कमतरता आहे, कोणताही ॲक्सिडेंट नाही. TMS ही एक कमी त्रासदायक किंवा फार अशी भयानक गोष्ट नाही आहे. ही एक नॉर्मल गोष्ट आहे आणि जी बरी होऊ शकते. महत्त्वाचं कारण माझ्या सगळ्या वेदनांच्या मागे माझ्या दबून राहिलेल्या भावना, न व्यक्त केलेला राग या आहेत. कोणताही अपघात किंवा इजा नाही, हे आपण मनाला दिवसातून एकदा सांगितलं पाहिजे. माझी पाठ एकदम परफेक्ट आहे, ऑल राईट आहे, तिथे काहीही चिंता करण्यासारखं नाही. त्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं बिलकुल धोकादायक नाही. नॉर्मल ॲक्टिव्हिटी मी इतरांसारख्याच करू शकतो. माझ्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी मी पूर्वीसारख्या सुरू करायला हव्यात, हे मी परत परत मला सांगितलं पाहिजे. थोडंफार पेन आलं तर मी घाबरणार नाही. पेन इज नॉर्मल. पेन आल्यानंतर मी माझं अटेन्शन जे आहे ते इमोशनल इश्यूंकडून डायवर्ट करणार नाही. इमोशनल इश्यू जे आहेत त्यांच्यावर मी लक्ष देईल. मी माझ्या सबकॉन्शियस माइंडच्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. माझं सबकॉन्शियस माइंड माझ्या पूर्ण कंट्रोलमध्ये आहे. आणि बऱ्याचदा हे सगळे जे वेदना आहेत ह्या मानसिक आहेत, शारीरिक नाहीत. आणि मानसिक असल्यामुळे मी माझ्या मनावरती कंट्रोल करून, ताबा मिळवून त्यावर विजय मिळवू शकतो. डॉक्टरकडेच गेलं पाहिजे, इंजेक्शन, ऑपरेशन असले काही प्रकार करूनच हे पेन बरं होईल असं काही नाही. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या परत परत आपण जर रोज आपण स्वतःला सांगितल्या तर हळूहळू आपलं पेन हे कमी होताना आपल्याला दिसू शकतं. दुसरी गोष्ट, हे सुरू करताना तुमची जर फिजिकल काही ट्रीटमेंट सुरू असेल, जसं मसाज थेरपी किंवा अजून काही चालू असेल, तर ती तुम्ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. अदरवाईज ती सुरू असेल तर तुमच्या मनाला एक मेसेज जातात की ठीक आहे, हे मानसिक वगैरे हे काय याच्यात काय होण्यासारखं नाही, माझं फिजिकल ट्रीटमेंटनेच बरं होईल. त्याने जर बरं व्हायचं असतं तर गेल्या काही महिन्यात किंवा वर्षातच झालं असतं. पण ती करता करता कंटिन्युअस इतके दिवस झाले बरं होत नाही आहे. याचा अर्थ त्याने मला तात्पुरतं बरं वाटतं, परत येतं आहे, म्हणजे मूळ कारण काहीतरी वेगळं आहे. आता जर तुम्ही मूळ कारणावरती उपाय करतात तर ती ट्रीटमेंट थांबवली की तुम्हाला नेमकं कळू शकतं की ती थांबवली, मी आता हे नवीन काहीतरी सुरू केलं तर ह्याने किती मला फरक पडला आहे. अजून एक लाफिंग थेरपी आहे. जास्तीत जास्त हसण्याचा प्रयत्न करा. एखादा लाफ क्लब जॉईन करा. हसण्यामुळे बऱ्याच वेदना, बऱ्याच आतल्या दबलेल्या भावना यांना वाट मोकळी होते किंवा त्यामुळे होणारा डॅमेज कंट्रोल होतो. आणि सायकोथेरपी किंवा मानसरोग तज्ज्ञाकडे जायला बिलकुल घाबरायचं नाही. एकदम नॉर्मल आहे. त्यांचं स्ट्रेस किंवा एन्झायटी खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. सारखं अस्वस्थ वाटतं, मनावर खूप ताण आहे. तर तो
आपल्या लोकांशी बोलूनसुद्धा जर निवळत नसेल तर सायकोथेरपिस्टकडे जाण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. तो काहीतरी मोठा आणि मानसिक आजार नाही. आज तुम्ही जर बघितलं तर 80% लोकांना यातून जावं लागत असेल. फक्त ॲक्सेप्टन्स नाही, आपल्याकडे त्या गोष्टीला नॉर्मल समजलं जात नाही म्हणून लोक जात नाहीत. पण तुम्ही जर जाऊन त्यांना भेटला, तुमच्या माहिती शेअर केली, तुमचे प्रॉब्लेम सांगितले, तर त्याच्या काही सेशनमधून तुम्हाला खूप चांगला एक फरक याच्यात दिसू शकतो. तर हे झालं ट्रीटमेंटबद्दल. याच्यानंतर माइंड बॉडी कनेक्शन हा एक पार्ट या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितला आहे, की जो आपल्या माइंड बॉडीचं जे कनेक्शन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर आपण आपल्या माइंडकडे किंवा ह्या सगळ्या इमोशनल गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, तर फक्त हेच पेन नाही तर हार्ट डिसीजेससुद्धा आपल्याला होऊ शकतात. आपल्या आर्टरीज हार्ड म्हणजे कठीण होऊन हृदयाचे आजार होऊ शकतात. इम्युन सिस्टीम आपली खराब होऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज, स्किनचे प्रॉब्लेम, पिंपल्स आणि हे सगळे त्राससुद्धा सुरू होऊ शकतात. हेडेक, मायग्रेन असे बरेच गोष्टी आपल्याला, जर आपण हे पेन वेळीच कंट्रोल केलं नाही, जर जो काही साठलेला कचरा आहे तो त्याला वाट करून दिली नाही, तर अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे ही जी काय स्वतःशी बोलून मनावरती ताबा मिळवून मनाला एक चांगलं वातावरण देऊन ट्रीटमेंट करण्याची जी पद्धत आहे ती ओव्हरऑल आपल्याला खूप फायदा देऊ शकते आणि गोळ्या, इंजेक्शन आणि ऑपरेशनपासून आपल्याला थांबवून आपल्या ह्या लाँग टर्म वेदनेपासून आपल्याला बरी करू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा जसं सुरुवातीला डिस्क्लेमर सांगितलं, जर हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला वाटलं की मी ह्याच्यातला प्रयोग करून माझ्या वेदना दूर करतो, तर तुम्ही नक्की बघू शकता. परंतु योग्य त्या वैद्यकीय सल्ल्यांचा सल्ला घेऊन करा. अचानक कोणताही निर्णय घेऊ नका. परंतु एक विचार करायला वाव तर नक्की आहे, की अशा प्रकारच्या पेनमध्ये बरेच वेळा ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते राहून जर येत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकतं आहे. त्यामुळे एक वेगळी पद्धत ट्राय करून बघायला नक्की हरकत नाही. त्यांनी पुस्तकामध्ये अनेक लोकांचे अभिप्राय आणि ज्यांनी ट्रीटमेंट केली आणि त्यांना फायदे झाले याची आकडेवारी पण दिलेली आहे. अर्थात ती अमेरिकेमधली आहे, पण आपण नक्की याचा फायदा करून घेऊ शकतो. मला वाटतं तुम्ही हे पुस्तक पूर्णपणे वाचून यातून योग्य ती माहिती घ्याल आणि तुमचं पेन किंवा वेदना आहेत त्या लवकर बऱ्या होत अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.